त्यावेळेस पहिल्याच बॉलवर घडतंय काय तर पहिल्याच बॉलवर कलात्मक क्लासिक फटका घालण्याच्या नादामध्ये विकेटचं होते पतन. इथे खेळाडूला बाद व्हावं लागेल. खेळाडू बॅक टू द पवेलियन. तर आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाते गिरीश, ज्याने तब्बल 17 धावा एक्झिक्यूट केल्या गेल्या. तो गिरीश ठरतोय आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि 2 विकेट देखील मिळवल्या. चला गिरीश, आपण देखील यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे घेऊन जायचे. जतीन 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकतात कुठल्या पद्धतीच्या एक्झिक्यूट केल्या जात नाहीयेत. त्यामुळे साडेबा पाटणं काढायचा प्रयत्न होता, फसला गेला आहे. परंतु एक सिंगल धाबा आणि इथे जर पाहिलं तर संघाचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूच्या अखेरीस धाबा फलकावरती पाहू शकतात 1 या आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात. 3 चेंडूच्या अखेरीस 1 या आकड्यावरती धाबा आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. त्यामुळे साडबा पाटणं काढण्याचा प्रयत्न, कलात्मक क्लासिक जबरदस्त फटका आहे, येतोय धम्माकेदार षटकार, माफ करा चौकार, 4 रन्स. त्यावेळी जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल धाबा इथे देखील कन्वर्ट केली जाते आणि 5 चेंडूच्या अखेरीस धाबा फलकावरती पाहू शकते 6 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा आडवा पाटणं काढण्याचा प्रयत्न सफल झालाय. फेकून दिला बॉल सरळ 4 धाब्यासाठी, चौकार, 4 रन्स. यावेळेस आडवा पाटणं काढायचा प्रयत्न होता. या बॉलवर देखील एक सिंगल धाबा इथे कन्वर्ट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर 11 आकड्यावरती धाबा आपण पाहू शकतात. एक पूर्णांक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 11 आकड्यावरती धावा पाहू शकतात. 9.43चा करंट रन रेट आपण पाहू शकतात आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील पाहायला मिळतो 38चा आपण पाहू शकतात. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्याला मात्र पाहायला मिळत आहे आणि या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जर पाहू शकतायत 11 आकड्यावरती धावा आपण पाहू शकतायत. जतीन आणि विकी ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. आडव्या पाटणे करण्याचा प्रयत्न होता, फसला गेला. एकंदरीत प्ले अँड मिस, जबरदस्त बॉल, परंतु पंचांच्या माध्यमातून सिग्नल दिला जातोय वाईटचा आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धाबा 1च्या मदतीने जाऊन पोचली गेलीत 12 आकड्यावरती. एक पूर्णांक 1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 12 आकड्यावरती धावा पाहू शकतात. आउटसाईड द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा पंच आमच्या समवेत इथे जोडले गेलेत आणि पंचाच्या माध्यमातून सिग्नल दिला जातोय. वाईटचा सिग्नल इथे मात्र दिला जातोय आणि 13 आकड्यावरती धावा पाहू शकतात. यावेळेस सिंगल धावा इथे एक्झिक्यूट केली जाते आणि 14 या आकड्यावरती धावा आपण पाहू शकतात.
यावेळी जर पाहिलं तर बॅटची वरची कडा माफ करा चेंडू देहेष्टीवर आदळला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धाबा फलकावरती 15 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. एक पुन्हा का 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नालासोपारा चॅम्पियन लीग आपण पाहू शकतात. आडवा पाठणं काढायचा प्रयत्न स्टॉक केला परंतु वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जाते आणि गॅदर करत असताना जर पाहिलं ना तर 16 आकड्यावरती धावा जाऊन पोचल्या गेल्यात 4 चेंडूच्या अखेरीस. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते विकीच्या माध्यमातून यावेळेस मात्र पंचांचा सिग्नल इथे दिला जातो का? येस डेफिनेटली पंचांच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धाबा 17 आकड्यावरती आतापर्यंत आपण पाहत आहेत. यावेळेस बॅटची एज एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसरा धाब्याचा प्रयत्न नाही आहे कारण एक सिंगल धाब्याच्या मदतीने इथे संतुष्ट होत आहेत आणि सिंगलच्या मदतीने धाबा 18 आकड्यावरती 5 चेंडूच्या अखेरीस आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. शेवटच्या बॉलवर काय घडतंय जतीन? शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धाबा फलकावरती आपण पाहू शकतात 19-1 ही सध्याची परिस्थिती या विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडवा पाठणं करण्याचा प्रयत्न झालाय परंतु सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर 20 आकड्यावरती नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक सागर हा गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झालाय. विकीच्या विपक्षात आपण त्याला पाहत आहेत. यावेळेस जोरकसा फटका आहे. यस डेफिनेटली निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. हा चेंडू रफू चक्कर झालाय. 4 धावेसाठी येतोय धम्माकेदार चौकार 4 रन्स. आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीमध्ये एक्झिक्यूट केला गेला आणि इंटू द गॅपनं चेंडूला फोर्स केलं गेलं 4 धावेसाठी चौकार. यावेळेस जर पाहायला गेलं तर एक चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाली आहे. 24 आकड्यावरती धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मिस्टापिक स्ट्रोक झाला जेल करण्याची संधी परंतु चेंडू निघून जातोय सरळ आणि बॅटर इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 2 विकेट चौथे पतन खेळाडू बाद. दोन पूर्णांक 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 24 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळतीये. त्यावेळेस जर पाहायला गेलं तर सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धाबा फलकावरती 25 आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. सागरच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी त्याने जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना चांगला प्रयत्न देखील मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून झाले. 6 धाबा खर्च करत असताना एक विकेट देखील मिळवली गेली आणि शेवटचा बॉल सागरच्या माध्यमातून शेवटचा बॉल बीट झालेत. एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीचा मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस 25-0 ही सध्याची परिस्थिती फलकावरती आपण पाहू शकतात. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 25 ही धावसंख्या फलकावरती पाहू शकतात. 2 विकेट जरूर मिळवल्या गेल्यात आणि इथून जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा इथे एक्झिक्यूट कराव्या लागतील.
यावेळेस देखील एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते आणि एकंदरीत सिंगलच्या मदतीने धाबा फलकावरती पाहू शकतात 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. माफ करा 26 या आकड्यावरती धाबा जाऊन पोहोचल्या गेल्यात. 5 चेंडू आणि या 5 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत धाबा घ्याव्या लागतील. यावेळेस कडक स्ट्रोक आहे परंतु एक सिंगल धाब. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झाल्यानंतर एक स्वीट व्हॉइस आमच्यापर्यंत पोहोचला परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीचं झालंय. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. धाबा फलकावरती पाहू शकतात 26 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. माफ करा 29 या आकड्यावरती 29 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा निघून गेला बॉल. सरळ 4 धाब्यासाठी रफू चक्कर झालाय. चौकार आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती आणि 4 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेहतीस या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं ना तर धाबा फलकावरती 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या विकेटच्या पटलावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहिलं तर राजेश हा गोलंदाज आहे. त्याने 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे राजेशच्या माध्यमातून. यामुळे जोर कस मारण्याचा प्रयत्न इथे होता, फसला गेला, बीट झाले गेले. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती कंप्लीट. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जातं. एक सिंगल धाब इथे कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 36 या आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात. यश आणि जतीन ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. शेवटचा बॉल आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या बॉलवर तुम्हाला मोठा स्ट्रोक कन्वर्ट करावा लागेल, खेचावा लागेल बॉलला 4 धाबीसाठी. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातो. काय डेफिनेटली दुसरा धाब्याचा प्रयत्न करत असताना विकेट मिळते. खेळाडू इथे होते बाद. धक्का क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. सदोतीस या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली गेलेत. दादा तर एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. संदीपजी आंबेकर यांच्याकडून सर्व खेळाडूंसाठी इथे नाश्त्याची व्यवस्था केली गेली आहे. तर खेळाडूंनी यायचं आहे आणि त्या नाश्त्याचा इथे आस्वाद घ्यायचा आहे. आपण पाहू शकता सर्व खेळाडूंसाठी मात्र इथे संदीपजी आंबेकर यांच्याकडून मात्र नाश्त्याची सोय केली गेली आहे. तर आपण देखील त्या नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे तिकडे जाऊन. सर्व खेळाडूंसाठी मात्र
नाश्ता उपलब्ध करून दिला गेलाय त्या गोड व्यक्तिमत्वाकडून. त्यांचे देखील साई श्रद्धा क्रीडा मंडळ यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. चला थोडासा स्पीडअप करायचा, जिथून ज्याही मॅचेस होतील ना त्यांनी थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण पाहू शकतात एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते. पहिला चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय आणि सागर आणि राजेश ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गेलाय. कृष्णाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. त्यामुळे साडबा पाठणं करण्याचा प्रयत्न झाला गेला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल. चांगला बॉल म्हणावा लागेल. राजेश 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकतायत 2 या अंकांवरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचे 2 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालेत पुन्हा एकदा. त्यावेळेस मात्र इनटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर. जबरदस्त फटका. दॅट इज अ क्रॅकिंग स्ट्रोक. 4 रन्स चौकार. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षण खूप लाजबाब पद्धतीचं झालंय. रोखलं जातं चेंडूला आणि षटक इथे कंप्लीट झालंय पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती पाहू शकतायत 7 याकडे वरती. जतीन हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. त्यावेळेस जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण काय एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. वाईटचा पंच आमच्या समूहेत पुन्हा एकदा जोडले गेलेत आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती आपण पाहू शकतात 9 या अंकांवरती आपण पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस मात्र चांगला झेल अप्रतिम पद्धतीने मात्र या विकेटचं होते पतन. इथे खेळाडू होतोय बाद.
आकाश आणि राजेश ही जोडी मात्र मैदानात यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसला गेलाय. मनसुबा होता मोठा स्ट्रोक खेळण्याचा, परंतु तो देखील फसला गेलाय. डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या मदतीने जर पाहिलं तर इथे दोन चेंडूचा खेळ. डाऊन द लेगचा चेंडू आहे, परंतु एंड मोमेंटला बॅटची एज लागली गेली आणि इथे एक सिंगल धाब्यात कन्वर्ट झाले. 4 चेंडूच्या अखेरीस 12 आकड्यावरती धावा आपण पाहू शकतात. एक धाव टाक, एक धाव टाक, नाही टाकले. यावेळेस देखील पुन्हा एकदा एक सिंगल धाव. राजेश आणि राजेश शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस पंचांच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आमच्या समूहात इकडे पोहोचवला जातोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं ना तर धावा फलकावरती 13 आकड्यावरती यावेळेस बॅटची वरची कडा आणि एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकांच्या आखरी जर पाहिलं तर धावा फलकावरती आपण पाहतायत 14 या आकड्यावरती. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 14 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत. एक विकेटच्या मोबदल्यात ही धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सैफ हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. 14 आकड्यावरती धावा फलकावरती आपण पाहू शकता. सैफ हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी. त्यामुळे साडबा बॅटनं करण्याचा प्रयत्न वन बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जात आहे, परंतु एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहू शकतात 15 आकड्यावरती 2.1 चेंडूच्या अखेरीस आता 11 चेंडू आणि 23ची गरज. वाईट चेंडू येते आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहू शकतात 16 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहतायत. विकेटचं पतन होतंय, खेळाडू इथे बाद होतोय.
3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती आपण पाहू शकता 17 आकड्यावरती 2 विकेट्स इथे मिळवल्या गेल्यात. 9 चेंडूत 21 धावांची गरज आहे. यावेळेस कोलवर टप्प्याची लेंथ होती, त्या लेंथला पिक करत असताना चेंडू एंड मोमेंटला रोखला जातोय आणि रोखत असताना जर पाहिलं ना तर विकेटचं पतन होतंय. खेळाडू इथे बाद होतोय. धक्का क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. एकोणीस ला 3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 4 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर फलकावरती धावा आपण पाहतायत 19 आकड्यावरती. आता 8 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे आणि 8 चेंडूत 19 धावांचा पाठलाग इथून केला जाईल का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि तो सोडवूयात या उत्तर अर्ध्याच्या काळामध्ये. 8 चेंडू 19ची गरज. बॅटर रोशन मैदानात सज्ज झालाय. अंश आणि रोशन ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. यावेळेस जर पाहिलं गेलं तर पंचाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिग्नल दर्शवला जातो. वाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावा फलकावरती 20 आकड्यावरती आता समीकरण थोडंसं वेगळंच झालं गेलंय. यावेळेस वन बाउसने इंटू द गॅपने खेळण्याचा प्रयत्न होता, पण या बॉलवर देखील सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतायत धावा फलकावरती 5 चेंडूच्या करीस 21 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्या. आतापर्यंत 7 ला 17 ही सध्याची परिस्थिती आपण विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत. 7 चेंडू 17ची गरज. सात चेंडू 17ची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज. मात्र आलावंत कार्पेटचा आणि जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला आहे आणि शेवटच्या बॉलवर सिंगल धाव. आता 6 चेंडू आणि 16ची गरज. ग्रुप सी मधला जो लॉट आहे ना तो उद्याच्या दिवसामध्ये कळवण्यात येईल. आपण पाहू शकता साई श्रद्धा क्रीडा मंडळाच्या वतीनं इथे आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते आणि ती पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. ग्रुप सीचा लॉट आहे ना तो उद्याच्या दिवसामध्ये कळवला जाईल. मयूर सहा चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. ग्रुप सी चा लॉट आहे तो उद्याच्या दिवसामध्ये कळवण्यात येईल. शेवटचा मिनिट बाकी आहे याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या मिनिटामध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचंय. चांगला बॉल. अर्धा मिनिट बाकी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. पंचाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळते. 6 चेंडू आणि समीकरण थोडंसं वेगळं झालंय. 14ची गरज आहे आणि इथून 21 सेकंद राहिले तुमचे. 21 सेकंदात तुम्हाला हे षटक इथे कंप्लीट केलं गेलं. 13 सेकंद. एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट करायचा आहे. यावेळेस मात्र सॉफ्टहँड केला इंटू ते आपण करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय का आणि तब्बल 2 धावा इथे कंप्लीट केला जात आहेत. पंच इथे टायमिंग जो 15 मिनिटाचा कालावधी होता तो संपला गेलाय आणि एक खेळाडू तुम्हाला बाहेर पाठवावा लागेल.
सर्कलच्या बाहेर तुम्हाला एक खेळाडू पाठवावा लागेल. पंच, 15 मिनिटात तुमचं षटक इथे कंप्लीट झालं नाहीये. पाच चेंडू 12ची गरज. 5 बॉल 12 धाबे संख्येची गरज आहे. 26ला 3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. 12 धाबा इथून एक्झिक्यूट केल्या जात आहेत का? यावेळेस मात्र फटका पॉवरफुल आहे, परंतु एकच धाब या फटक्यावर देखील आपल्याला प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. आणि 4 चेंडू 11ची गरज. इक्विशन इथे आपण या विकेटवर पाहू शकतात. 4 चेंडू 11 धाबा, 11 धाबा 4 चेंडू. यावेळेस मात्र हा फटका जबरदस्त एफर्ट इथे दिले जात आहेत. अफलातून जबरदस्त आपण पाहू शकतायत. आणि तब्बल आपल्या संघासाठी इथे दाबा सेव्ह केला गेला. पहा एक्स्ट्रा रिप्लेमध्ये आपण देखील मात्र पाहू शकतायत. एंड मुवमेंटला चेंडू रोखला जातोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर 3 धाबा सेव्ह करण्यामध्ये यश प्रस्थापित केलं गेलं. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 2 मोठे स्ट्रोक. यावेळेस आलाउंद कार्पेटच्या नो चान्स फॉर द फिल्डर. जबरदस्त फटका इथे एक्झिक्यूट केला गेला आहे. निघून गेला बॉल सरळ. 4 धाब्यासाठी रफू चक्कर झालाय. 4 रन्स ऑन अ कार्ट. शेवटचा यावेळेस देखील विकेटचं पतन होत आहे. इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल आणि तब्बल तुम्हाला 5 धावेची गरज आहे शेवटच्या बॉलवर. या बॉलवर तुम्हाला एक सिंगल धाव घेणं गरजेचं होतं. एक धाव घेतली असती तर या मॅचमध्ये आपण राहू शकला असतात, परंतु शेवटच्या बॉलवर 5 धावा इथे येतील का? एखादा खराब चेंडू आला तर या मॅचमध्ये बॅटिंग करणारा संघ येऊ शकतोय. साई साबळी 11 संघ, माफ करा टाकीपाडा वॉरियर्स संघ इथे मात्र येऊ शकतोय. यावेळेस कडक स्टोक, परंतु या बॉलवर देखील कुठल्या पद्धतीची धाव नाहीये. इथे विजय प्रस्थापित करतायत साई सावली 11 संघ मात्र या मॅच मध्ये विन होत आहेत. चला टाकीपाडा वॉरियर्स संघाचे कॅप्टन विनर, माफ करा साई सावली 11 संघाचे कॅप्टन आणि